आणि भगवान शिवाचा दृष्टांत झाला. सांगुणेच्या घरी बाळाचा जन्म झाला. सांगुणा सगळे त्याचे लाड पुरवत आहेत. ब्रह्ममुहूर्ताला स्वप्न पडलं आणि सांगितलं हो स्वप्न बघितलं. आणि काय म्हणता महाराज, सांगुणा गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले आणि सुंदर बालकाला जन्म दिला. बाळ जन्माला आल्याबरोबर तशीच उठली आणि बाळाला महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन महादेवाच्या पिंडी, देवादिदेवा महादेवा तुमचा प्रसाद आहे स्वीकार करा. महादेवाच्या पिंडीवरचं बेलाचं पान बाळाच्या नाभीवर पडलं. आशीर्वाद प्राप्त झाला. तो आशीर्वाद प्राप्त झाला म्हणून पुन्हा बाळाला घेतलं घरी आली. 5वीला 5वी पुजली. 12व्याला नामकरण संस्कार केला. त्याच्या लालन पालनामध्ये लागली. पण एवढं असून सुद्धा महादेवाचं विस्मरण एका क्षणासाठी सुद्धा तिला झालेलं नाही. बाळ 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, 5 वर्षाचा झाला, 8 वर्षाचा झाला. यज्ञोपवीत संस्कार केला, मोंजे केली आणि